नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड ऍडमिशन इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची ऍडमिशन घेण्याची डेट एक्सटेंड झालेली आहे. ही डेट नेमकी किती वाढली आणि ऍडमिशन कोण घेऊ शकतं, ऍडमिशन साठी काय प्रोसेस असणार आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण पाहूयात की ऍडमिशनची डेट किती वाढलेली आहे आणि एकूण किती जागा आहेत आणि कोणत्या कॉलेजला आहेत. त्यानंतर आपण पाहूयात की ऍडमिशनची प्रोसेस कशी असणार आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल तर ही जी ऍडमिशन आहे ती 1 दिवसांनी डेट वाढवलेली आहे. काल म्हणजे 24 सप्टेंबर 2025 ला ही डेट संपली होती, परंतु इन्स्टिट्यूट लेवल अराउंड ऍडमिशन इज अवेलेबल टिल 25 सप्टेंबर 2025. तर 1 दिवसांनी या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. मग आता जागा किती शिल्लक आहेत, तर या ठिकाणी तुम्ही डॅशबोर्ड पाहत असाल तर एकूण जागा त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कॉलेज सगळं मिळून 23,729 जागा या 217 कॉलेजमध्ये आहेत. आतापर्यंत त्यापैकी 22,271 जागा या फुलफिल झालेल्या आहेत, म्हणजेच 1458 जागा आणखीन वॅकंट आहेत. मग त्यापैकी इनटेक ऑफ कॅपला किती जागा होत्या, तर 19,869 जागा होत्या. त्यापैकी 19,562 जागा फुलफिल झालेल्या आहेत. कॅपच्या आणखीन देखील 307 सीट शिल्लक आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर EWS आणि जम्मू काश्मीर या जागांचा फटका विद्यार्थ्यांना बसतो, कारण या ठिकाणी फक्त EWSच्या कॅन्डिडेटनाच इथं ऍडमिशन भेटू शकतं. या जागा जर व्हॅकंट असतील तर या जागावरती इतर विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकत नाही. तर यासाठी 1673 जागा व्हॅकंट होत्या किंवा रिझर्व्ह होत्या, त्यापैकी 750 जागा फक्त भरलेल्या आहेत, म्हणजे 923 जागा इथल्या रिकाम्या आहेत. आणि मॅनेजमेंटसाठी 2187 जागा या दिलेल्या होत्या, त्यापैकी आतापर्यंत 1959 जागा भरलेल्या आहेत, म्हणजेच मॅनेजमेंटच्या आता देखील 228 जागा या रिकाम्या आहेत. मग आता आपल्याला कॉलेज ऍडमिशन घेण्यासाठी कोणत्या कॉलेजला जायचं आहे, तर त्या सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी करंट व्हॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करून व्हॅकन्सी चेक करायची आहे. आणि ही चेक करण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ते पहा, त्यानंतर ते कॉलेज सिलेक्ट करून घ्या. जर त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता. आता मी एक कॉलेज ओपन केलंय, तर या ठिकाणी सर्व व्हॅकन्सी 0 आहे, म्हणजे इथलं ऍडमिशन फुलफिल झालेलं आहे. तुम्ही या कॉलेजमध्ये जाऊ नका. तर त्यानंतर तुम्हाला दुसरं एक कॉलेज तुम्ही इथं चेक करू शकता. तर आता मी काय करतोय, पंढरपूरचं एक कॉलेज इथं सिलेक्ट करतोय, सोलापूर युनिव्हर्सिटी मधलं. तर इथं व्हॅकन्सी आहे का, तर इथं पहा, ओपनची एक आहे, जनरलची फिमेलची एक आहे, अदर दॅन महाराष्ट्र 2 आहेत, NRI 2 आहेत, मॅनेजमेंट 2 आहेत. तर या ठिकाणी आज तुम्ही गेलात ऍडमिशनला तर भेटू शकतं. तर एक काम करा की जाण्या अगोदर या ठिकाणी व्हॅकन्सी आहे का तुम्ही चेक करू शकता. तसंच इतर कुठल्याही कॉलेजचं तुम्ही इथं चेक करू शकता. तर व्हॅकन्सी असेल तर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल अदर दॅन महाराष्ट्र 4, NRI 2 जागा या ठिकाणी शिल्लक आहेत. तर जिथं व्हॅकन्सी तुम्हाला दिसते तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता काय होणार आहे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मेरिटचा विचार केला जाणार नाहीये. तुम्ही गेलात तर तुम्हाला ऍडमिशन भेटण्याचे चान्स आहेत. फार फार काय होईल की एक 4-5 वाजेपर्यंत तुम्हाला थांबवून ठेवतील की तुमच्या वरच्या रँकचे विद्यार्थी येणार आहेत का. जर ते नाही आले तर तुम्हाला ऍडमिशन हे दिलं जाणार आहे. किंवा काही कॉलेजेस सरळ सरळ तुम्ही गेल्यानंतर लगेच ऍडमिशन देखील देऊ शकतात. त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व घेऊन जावा. कुठले डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर कॉलेज हे आमच्या घरापासून लांब आहे, जायला 2-4 तास लागतात. तर आज जर कॉलेजने ठरवलं तर 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ऍडमिशन हे भेटू शकतं. तुम्ही इन टाइम 5च्या आतमध्ये कॉलेजमध्ये गेलात आणि जर उशीर होत असेल तर कॉलेज कन्सिडर करतं आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत देखील ऍडमिशन भेटू शकतं. तर मित्रांनो, ही एक शेवटची संधी आहे. यानंतर कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे या संधीचा फायदा करून घ्या. धन्यवाद.